हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे लहान मुलांसाठी कुर्ता, आणि यावर आपण गणपतीसाठी क्रिएट करणार आहे. ते तुम्ही पुढे चलून बघू शकता. तर तुमच्याकडे जर असा कुर्ता नसेल तर तुम्ही तुमच्या लहान बाळांसाठी तुम्ही स्टिचसुद्धा करू शकता. आणि स्टिचिंग याची सगळी कटिंग आणि याची स्टिचिंग माझ्या चॅनलला मी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि जर तुमच्याकडे एखादा जुना कुर्ता असेल अशा व्हाईट कलरमध्ये किंवा कुठल्याही कलरमध्ये, तर तुम्ही याच्यावर सुद्धा प्रिंट करू शकता व्यवस्थित, आणि तुम्ही गणपतीसाठी खूप व्यवस्थित असं न्यू लुक क्रिएट करू शकता. जुन्या कुर्त्यापासून सुद्धा क्रिएट करू शकता आणि इथे नवीन कुर्त्यापासून सुद्धा क्रिएट करू शकता. तुम्हाला करायचं असेल तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन हा व्हिडिओ बघा, कटिंगचा सुद्धा बघा आणि स्टिचिंगचा सुद्धा बघा. इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण कुर्ता रेडी करून घेतलेला आहे. आणि आत्ता याला जे मटेरियल लागणार आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर मी इथे बाप्पाची प्रिंट करण्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता एक कॅफेमध्ये जाऊन प्रिंट करून आणलेली आहे. तुम्हाला हवी असेल ती तुम्ही प्रिंट करू शकता. यानंतर मी इथे कार्बनचा यूज करणार आहे. कार्बनच्या यूजने मी ही प्रिंट कापडावर उतरून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. हे मी जे बनवणार आहे बॅक साईडला बनवून घेणार आहे. तर इथे मी कुर्त्याचा जो बॅक साईड आहे हा मी व्यवस्थित सेंटर काढून घेतलेला आहे. सेंटर काढून घेतल्यानंतर मी ही जी डिझाईन आहे ही सेंटरला पेस्ट करणार आहे. आणि वरच्या साईडला मी इथे गणपती बाप्पा मोरया असं मी काढणार आहे. तर सगळ्यात आधी मी बाप्पाची इथे प्रिंट करून घेते. मी इथे कापडाखाली आधी एक बुक वगैरे काहीतरी ठेवून घेते, जेणेकरून जेव्हा आपण पेंटिंग करू तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम्स यायला नकोय. खालच्या साईडला आतल्या साईडने ठेवा. कुर्त्याची जी लेअर आहे ती सिंगलच ठेवण्याचा प्रयत्न करा. फॅब्रिकवर फॅब्रिक यायला नकोय. फॅब्रिकवर फॅब्रिक आला तर खालच्या साईडला आपली फॅब्रिक प्रिंटिंग जाऊ शकते. जो फॅब्रिक कलर आपण करणार आहे तो जाऊ शकतो खालच्या कापडावर. तर आतल्या साईडला तुम्ही एखादी बुक वगैरे पेपर, न्यूजपेपरचा सुद्धा यूज करू शकता. आणि ते ठेवून घेतल्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित बॉल पिन्स लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे टेपचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे बॉल पिन्सनी व्यवस्थित कापड फिट्ट करून घेते. फॅब्रिक प्रिंटिंग करण्याच्या आधी कापडाला एक वेळेस आयरन करून घ्या, जेणेकरून कापडावर कुठली सल नसल. इथे तुम्ही बघू शकता जी बुक आहे मी व्यवस्थित खालच्या साईडला ठेवून व्यवस्थित ठेवून घेतला आहे. आता मी इथे मला जिथे बाप्पाचा स्टिकर लावून घ्यायचं, बाप्पाची जिथे प्रिंट मला करायची आहे फॅब्रिक पेंटिंग, ते जागा मी इथे व्यवस्थित सेंटर काढून घेते. तर इथे मी बाप्पाच्या प्रिंटला सेंटर काढून घेईल. आणि हा सेंटर मी इथे बाप्पाच्या प्रिंटचा काढून घेतल्यानंतर मी इथे बॅक साईडला काढते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रंट साईडला सुद्धा ही प्रिंट करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिडल पॉइंट काढून घेतलेला आहे. त्याआधी आपल्याला मिडल पॉइंट इथे काढून घेतल्यानंतर आपल्याला कार्बनचा यूज करायचा आहे. तर इथे मी कार्बन ठेवून घेते. आधी कार्बनचा सुद्धा मी सेंटरच ठेवलेला आहे. कार्बन सुद्धा आपलं हलणार नाही या पद्धतीत. आणि इथे मी बाप्पाची प्रिंट सुद्धा व्यवस्थित सेंटरला ठेवून घेतलेली आहे. वरच्या साईडला माझं हे येणार आहे, नाव येणार आहे बाप्पाचं. आणि इथे सुद्धा याला सुद्धा मी, तुम्हाला दुसरं काही काढायचं असेल तुम्ही ते सुद्धा काढू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी बाप्पाच्या प्रिंटला व्यवस्थित असं सुईने लावून घेतलेलं आहे. तर इथे व्यवस्थित सुईने लावून घेतल्यानंतर मी आता
बाप्पाची प्रिंट करून घेते. तर इथे आपल्याला पेन्सिलने बाप्पाची पूर्ण प्रिंटवर मार्किंग करून घ्यायची आहे. खूप सोपी आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण लाईन्स व्यवस्थित क्लिअर करून घेतलेले आहेत आणि गणपतीची प्रिंटिंग आता आपण कापडावर आली आहे की नाही बघून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आपली प्रिंट किती व्यवस्थित ही फॅब्रिकवर झालेली आहे. तर आपल्याला याच पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता आपण कार्बननी व्यवस्थित प्रिंट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथे या प्रिंटला पूर्ण कलर करायचा आहे. यासाठी मी फॅब्रिक कलरचा यूज करणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी 2 नंबरचा फ्लॅट ब्रश यूज करते आणि 0 नंबरचा ब्रश यूज करते इथे. यानंतर मी स्किन टोनचा वापर करणार आहे आणि ब्लॅक कलर, गोल्डन कलर आणि येलो कलर, व्हाईट, रेड आणि रॉयल ब्लू. ठीक आहे, या सगळ्यांचा मी यूज करणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे फेविक्रिल ॲक्रिलिक कलर्स आहेत. हे फॅब्रिक कलर्स आहेत जे कापडावर यूज होतात आणि यांना वॉश केल्यानंतर सुद्धा ही प्रिंट निघत नाही असे हे कलर्स आहेत. तर आता आपण आणि इथे मी एक प्लेटचा सुद्धा यूज करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी 2 लाईन्स सुद्धा ओढून घेतलेले आहेत. आता मी इथे बाप्पाचं नाव इथे लिहून घेणार आहे आणि इथे मी रेड कलरचा यूज करणार आहे, फेविक्रिल कलरचा. ठीक आहे, आणि फ्लॅट ब्रश यूज करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खालच्या साईडला आवर्जून बुक किंवा न्यूजपेपरची जाड अशी लेअर लावा, जेणेकरून आपण जेव्हा या फॅब्रिकवर जेव्हा फॅब्रिक कलरने पेंटिंग करू तर खालच्या साईडला आपली जायला नको आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी रेड कलरचा यूज करते. इथे मी कुठलीही
इथे मी आता स्किन टोन घेतलेला आहे फेविक्रिलचा आणि इथे मी स्किन टोन करून घेणार आहे बाप्पाला. आता स्किन टोन थोडा जास्त ब्राईट असल्यामुळे मी इथे रेड थोडासा मिक्स करून घेणार आहे. यामध्ये अगदी हलका असा टिंट यामध्ये मिक्स करून घेईल. तर इथे तुम्ही बघू शकता मी बाप्पाला ऑफ कॅमेरा इथे कलर करून घेतलेला आहे आणि ब्लॅक कलरने आउटलाईन सुद्धा करून घेतलेली आहे. तर पूर्ण बाप्पा मी इथे स्किन टोन आणि शिवलिंग सोबत व्यवस्थित असा कव्हर करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बाप्पा आपले किती सुंदर असे दिसून येत आहेत. यानंतर आता आपल्याला मोरिया इथे मी लिहून घेणार आहे. तर परत मी इथे रेड कलरचा यूज करणार आहे. मी इथे फॅब्रिक कलर, रेड कलर आणि फ्लॅट ब्रशचा यूज करणार आहे. तर आधी मी सेंटरला इथे र काढून घेणार आहे आणि मग मोरिया नाव लिहिणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला पूर्ण कुर्ता जो आहे तो रेडी झालेला आहे आणि बाप्पाची प्रिंट सुद्धा किती व्यवस्थित आलेली आहे आणि किती व्यवस्थित आणि खूप सुंदर असा कुर्ता दिसून येतोय. तर असा कुर्ता नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फॅब्रिक पेंटिंग ही 24 तासापर्यंत सुकू द्यायची आहे
आणि 24 तास जरी आपल्याला वाटलं की सुकून गेली आहे तरीसुद्धा हिला 24 तास आपल्याला सुकू द्यायचं आहे. आणि सुकल्यानंतर आपण हिला वॉशसुद्धा करू शकतो, पण खूप जास्त घासून वगैरे हिला वॉश करायचं नाही. आणि याच्या उलट्या साईडने आपण व्यवस्थित प्रेस करू शकतो. आणि एक वेळेस कुर्ता वॉश केल्यानंतर नक्की प्रेस करा, जेणेकरून आपली फॅब्रिक प्रिंटिंग जी आहे ती व्यवस्थित लॉक बसते फॅब्रिकला. तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.